हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय टेक अभ्यासिका यूट्यूब चॅनल. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की AWS फ्री टियर अकाउंट कसं बनवतात. तर त्यासाठी आपण गुगलमध्ये जाणार आणि इथे सर्च करणार फ्री टियर AWS अकाउंट. फर्स्ट लिंक येणार, त्यावर क्लिक करणार. फ्री क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हिसेस AWS फ्री टियर ते क्लिक करणार. इथे क्रिएट अ फ्री टियर फ्री अकाउंट यावर क्लिक करणार. इथे आपल्याला इन्फॉर्मेशन मागणार. इथे ईमेल आयडी मागत आहे स्टार्टिंगला, तर ज्या ईमेल आयडीने अकाउंट बनवायचे ते ईमेल आयडी इथे देणार आणि अकाउंटला नाव जो द्यायचा आहे तो अकाउंटला आपण नाव देणार. तर मी इथे सर्व गोष्टी हाईड केलेल्या आहे सिक्युरिटीजच्या ह्याच्यानी. व्हेरीफाय ईमेल ॲड्रेसवर क्लिक करणार. इथे हा कॅप्चर कोड येत आहे, हा इथे एंटर करणार. सबमिटवर क्लिक करणार. इथे व्हेरिफिकेशन कोड येणार त्या ईमेल आयडीवर, ज्या ईमेल आयडीने आपण केला आहे. कॉपी करणार कोडला आणि इथे व्हेरिफिकेशन कोडमध्ये कोड पेस्ट करणार. व्हेरीफायवर क्लिक करणार. इथे पासवर्ड देणार. आपल्या मताने तुम्हाला जो योग्य वाटतो तो पासवर्ड देऊ शकता. तर मी आपल्यानुसार पासवर्ड सेट करत आहे इथे, की जो माझ्या लक्षात राहणार. कन्फर्म पासवर्डमध्ये पण तोच पासवर्ड पेस्ट देणार. इथे 5 स्टेप आहे. कॉन्फिगरवर क्लिक करणार. पासवर्ड योग्य रीतीने सेट नाही झालेला, त्यामुळे आपण डबल पासवर्ड सेट करत आहे. हा रूट युजर अकाउंटचा पासवर्ड आहे. तर मी इथे पुन्हा पासवर्ड देत आहे. कॉन्फिगरवर क्लिक करणार. इथे आपलं पूर्ण नाव देणार. मला कोणतं अकाउंट बनवायचं, बिझनेस किंवा पर्सनल, तर मी पर्सनल अकाउंट बनवत आहे. फुल नाव देणार आपलं. इथे कंट्री कोड सिलेक्ट करणार. तर आपलं इंडियाचं 91 आहे, तर त्यामुळे 91 कोड सिलेक्ट करत आहे. इथे इंडिया सिलेक्ट करणार. इथे ॲड्रेस देणार. सिटी कोणती आहे ते देणार. स्टेट आहे जे महाराष्ट्र माझे, ते पोस्टल कोड देणार काय आहे तर. कंटिन्यूवर क्लिक करणार. आता इथे अकाउंट बनवायसाठी आपल्याला डेबिट कार्डची आवश्यकता आहे. ते डेबिट कार्डची इन्फॉर्मेशन देणार. तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डची कोणती पण इन्फॉर्मेशन देऊन अकाउंट क्रिएट करू शकता. ₹2 स्टार्टिंगला कट होणार, पण ते आपल्याला अकाउंटमध्ये रिफंड होणार काही वेळामध्ये. तर या पद्धतीने आपण माहिती भरून घेणार क्रेडिट कार्डची. तर आपल्याला एक OTP येणार. ज्या मोबाईल बँक खात्याशी लिंक असेल त्या मोबाईलवर आपल्याला एक OTP येणार. तर तो मी इथे OTP टाकणार. आणि सबमिटवर क्लिक करणार. तिथे बघा क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डची मला माहिती विचारली होती, सांगितलेली आहे. आता इथे काही आणखी गोष्टी विचारणार. इथे प्रायमरी पर्पज अकाउंट रजिस्ट्रेशन, तिथे आपल्याला सिलेक्ट करायचं. पर्सनल यूजसाठी यूज करत आहे. इंडिव्हिज्युअल मी स्वतःसाठी यूज करत आहे, इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करणं आपल्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. पॅन कार्ड आपण द्यायचं असेल देऊ शकता. अदरवाईज आपण इथे ड्रायव्हिंग लायसन किंवा 2-3 ऑप्शन आहे. तर मी इथे वोटर ID देत आहे. इथे आधार कार्ड पण सिलेक्ट करू शकता. तर मी इथे वोटर ID देत आहे. तर वोटर IDचे नंबर देणार इथे.
बॉक्सला सिलेक्ट करणार. आय कनेक्ट टू अलाउइंग AWS टू यूज अँड सेंड द इन्फॉर्मेशन अबाउ टू थर्ड पार्टी सर्व्हिस फॉर आयडेंटिटी व्हेरिफिकेशन पर्पजेस. क्लिक करणार. कंटिन्यूवर क्लिक करणार. आता लास्ट पेज बाकी आहे. मेसेज टेक्स्ट किंवा व्हॉइस कॉल येणार तर मी टेक्स्टने सिलेक्ट केलेला आहे. इथे इंडिया सिलेक्ट करणार. इथे मोबाईल नंबर देणार आणि जो कॅप्चर कोड आहे तो एंटर करणार. व्हेरिफिकेशन कोड येणार कंटिन्यू केल्यावर. तो व्हेरिफिकेशन कोड मी एंटर करणार. जो नंबर दिला असेल त्याच नंबरवर हा व्हेरिफिकेशन कोड येणार. तर तो मी एंटर केलेला आहे. कंटिन्यूवर क्लिक करणार. इथे बघा बेसिक सपोर्ट फ्रीमध्ये दिलेला आहे. डेव्हलपर सपोर्ट $29 दिलेला आहे. तिथे फ्री ट्रियर अकाउंट सिलेक्ट करणार. बेसिक सपोर्ट फ्री ट्रियर सिलेक्ट करणार आणि इथे कंप्लीट साइन अपवर क्लिक करणार. इथे बघा 3 ऑप्शन दिलेले आपल्याला, बेसिक, डेव्हलपर आणि बिझनेसचे दिलेले. तर मी फ्री ट्रियरवाला यूज करत आहे, बेसिकवाला. गो टू द AWS मॅनेजमेंट कॉन्सोलवर क्लिक करणार. आपलं अकाउंट बनलेलं आहे. इथे साइन इन टू द कॉन्सोलवर क्लिक करणार. इथे ज्या ईमेल आय डीने मी अकाउंट बनवलेलं आहे त्या ईमेल आय डीने मी अकाउंटवर लॉग इन करणार. रूट युजर सिलेक्ट करणार. बाय डिफॉल्ट येतो रूट युजर. इथे ज्या ईमेल आय डीने अकाउंट बनवलेलं त्या ईमेल आय डी मी इथे देणार. आणि नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करणार. इथे पासवर्ड देणार. जो सेट केला होता पासवर्ड तो सेट देणार. इथे पासवर्ड आणि साइन इनवर क्लिक करणार. तर आपण आता AWSच्या डॅशबोर्डमध्ये लॉग इन होऊन जाणार. ते बघा AWSचं डॅशबोर्ड आलेलं आहे कॉन्सोल होम म्हणून. तर आपलं AWSचं अकाउंट सक्सेसफुली क्रिएट झालेलं आहे, फ्री टियर अकाउंट. बिलिंग अँड कॉस्ट मॅनेजमेंटवर क्लिक करणार. तिथे आपल्याला कशा पद्धतीने आपण यूज करतो रिसोर्सेसला त्या पद्धतीने इथे आपल्याला बिलिंग इथे या अकाउंटमध्ये दिसणार. मी रिफ्रेश करणार. तर इथे फ्री टियरवर क्लिक करणार. तर इथे बघा फ्री टियरमध्ये आपल्याला काय काय मिळतात. अंडरस्टँड विथ सर्व्हिसेस इज कवर्डवर क्लिक करणार. इथे बघा AWS फ्री टियर अकाउंट आहे. ठीक आहे, याला क्लोज करणार. हे बघा फ्री टियरमध्ये आपल्याला इथे 12 मंथ फ्री मिळत आहे. ठीक आहे, जे आपण सर्व्हिसेस यूज करते सर्व सर्व्हिसेस आपल्याला फ्री मिळत आहे. ज्या आपल्याला प्रॅक्टिकलला हव्या आहेत त्या सर्व्हिसेस पूर्ण फ्री आहेत आणि 12 मंथसाठी फ्री आहेत. इथे बघा ह्या सर्व्हिसेस आपल्याला किती देत आहे. Amazon DynamoDB 25 GB फ्री देत आहे. AWS लॅम्बडा 1 मिलियन. इथे सर्व्हिसेसची इन्फॉर्मेशन दिलेली आहे की किती आपल्याला सर्व्हिसेस फ्री आहेत ना किती यूज करू शकतो. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय बाय. थँक्यू.